कशामुळे थांबला गाडी तू? हा अरे त्यांना सांगायचं, तुला कळतंय का हवा चेक करायचं? काय हो म्हणायला? कसा कॅमेरा चालू केलाय मी? अरे त्यांना बोलवार काका उतरली उलट हवा. दिवसभर काम करून थकलोय आणि उद्या तू अजून मध्ये दुसरं करत बसलाय. चल ना लवकर. तुला कुठलं कळतंय चेक करायला? नाही इथं मोबाईल 20 वर आहे. 20 भरावी लागते. घरा म्हणावं त्यांना सांग की. मग पैसे द्यावंच लागतंय ना. हवा भराय त्यांना सांग. उशीर खूप झालाय रे काका. परत अंधारात लेकर आहे ती सोबत. पण काय यांना काय आगाव कुठाना करायची गरज आहे का? एकतर आपल्याला काही कळतंय का असलं मशीनीतलं? ते चेक करायचं. हवा भरावे लावून हा 20 आहे. अरे जा की समोर उठून. अलीकडे बसले ते फॅनच्या समोर तिथं. ते दुकानदाराला सांगायचं सोडून. ही पोरगी माझ्या मागं मागं पळली. तिथं हायवे आहे. भीती वाटायची. मामा आम्ही भरलंच नाही, नुसतं चेक केलं फक्त. मामा बाया ते आहे तेव्हा भरून द्या की कामाचे जायला लावून. लेकर आहे ती सोबत. 2 मिनिटं नाही. हा व्हिडिओ कॉल चालू आहे. युट्यूबवर आहे ते. हे आहे काय माईक? माईक पण नीट करतात काय? आमच्या इथलं गाव आहे. अजून इथून आपलं गाव 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर आहे. यांनी मध्येच थांबवले गाडी हवा भरण्यासाठी. माझ्या चेहऱ्यावर लावलाय टॉर्च. गाड्या हायवे आहे ना. त्रिशा माझ्या मागं मागं फिरायली. 1200 हायवे आहे हा. पूजा आणि माझी बहीण तिकडं उभी राहिली. भाऊजी कुठं गेले का? तिथं उभे राहिले. म्हणे थोडा वेळ थांबा जाऊ मिळूनच. गाडी तिथं जर अंधार असलं ना तर एक पॉईंट असा आहे की तिथं जरासं धाकधूक होते, भीती वाटते. त्यामुळं मिळूनच जातो आम्ही ना. असं उशीर झाला आम्हाला. सासरा माझा लय कामाचा असल्यागत काढान काढा एवढा अंधार झाला. ते गेले तिथल्या तिथं 2 मिनिटात. आता अजून जायला 4 किलोमीटर किती वेळ लागतो? तांड्यावर म्हणलं तर कुठं जाणार आम्ही? ते तिथले आहेत ना आंबेजोगाई. ते तिथल्या तिथं गेले. 10 रुपया हा नको बाबा खायचं. वडापाव वगैरे काहीच नको आम्हाला. वडापाव नको, काही नको. थंड घेऊन द्या फक्त बार. चल की गाडी तिकडून आणतो का? राहू दे चल. भाऊजी माझे म्हणायला लागले वडापाव खाऊ. पण सध्या खायची काय स्थिती नाही. नको. पोट गज वाटायलंय. त्यामुळं आम्ही काय वडापाव वगैरे नाही खाणार. आम्ही दोघांना डिसिजन घेतलाय की आम्हाला वडापाव नको. आम्हाला काय हवं? स्टिंग. मला स्प्राईट बाबा, मला स्टिंग नको. मला खरंच कधीपासूनच इच्छा होती. नरड कोरडं पडायलंय ना. असं का होतंय आज माहिती? त्या मागचं कारण तुला माहिती आहे? सांगू. ऊन एवढं होतं आणि त्यात आपण हे गरम पाणी पिलंय. अगं थांब की. तुला काय घ्यायचं ते घेऊ. जरा दम तर काढ. ठेव का मोबाईल पडत. खाऊ वाटणार. घेऊ ग. थांब जरा. थांब ना. घेऊ थांब. त्रिशाला केक पाव मागते. म्हणलं थांब दम काढ.
तुम्ही हाक दिल ती ना पूजाला आणि ते ताईला हे पोरे अरे काका ती रस्त्यावर जाईल र असं म्हणते पळ पळ असं म्हणते त्रिशा आपली तिकडे लांब पळून गेली आणि तिच्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला म्हणते इकडे या इकडे या वडापाव खायची खरंच इच्छा नाही पोट गच गच वाटायला आज कसं काय मुकादम आमचा हात पुढं करायला आहे की म्हणे चला तुम्हाला वडापावची पार्टी काय म्हणते तिथंच थांबली थांबा मी हाक देतो तू इथंच थांब त्रिशा तिकडं जाऊन उभे आहेत ना त्या गाडीजवळ माय आवून दुई पण हा चला मध्ये भाऊजी बोलवत्यात म्हणे पूजा म्हणे लाज वाटायला काय आपण काय हे काय म्हणतात त्याला सगळी करायला आलोय काय असं म्हटलं म्हणजे काही लग्न जमवायला आलोय आपण या गावात मी फर्स्ट टाइम व्हिडिओ जेव्हा चालू केलता ना काका तेव्हा मी इथं या गावात व्हिडिओ बनवलेला एकदा तिथं रस्त्यावर लोक यायचे माझ्याजवळ काय मॅटर आहे हो जावं नाही का आपण वडापाव घरी जाऊन कधी आता स्वयंपाकाचा तर काय विषयच नव्हता मला मी खाणार पण नव्हतं खरंच इमानदारी न्यायचं मग बघू दे की तू काय तुझं एक वेगळं चालू असतंय कोणाचं काय लग्न जमवाय आलं काय आपण पोरं घरी वाट बघतात आमची तर पडल पडल ते बाकीचे राहिले तिकडं आम्ही आमचं पार्टी करतोय पार्टी फ्रेश कधी होणार घरी जाऊन मला आंघोळ करायची अवतार लय खराब झालेला आहे माझा सध्या तरी आवाज खूप कमी येत असेल त्यामुळं आता तुझ्या बापामुळे एवढा उशीर झाला पोहोचले तिथल्या तिथं 2 मिनिटात बरोबर बोललो का नाही मी 2च मिनिटात पोहोचले की आपल्याला अजून जायला 15 मिनिटं लागतात